नमस्कार. मंतरंगमध्ये आपलं स्वागत आहे. हो. आजची सखोल चर्चा सुरू करताना मला एक अत्यंत रोजच्या जगण्यातला आणि आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा असा प्रश्न इथे मांडायचा आहे. बरं, कोणता प्रश्न आहे तो? पैसा साठवताना लाईफ एन्जॉय करणं शक्य आहे का? अरे बापरे, हा तर खूपच म्हणजे एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. हो ना? म्हणजे विचार कर, महिन्याच्या सुरुवातीला पगार हातात येतो. मग बिले भरली जातात. अगदी पहिल्या आठवड्यात. बरोबर. आणि त्याच वेळी मित्र बाहेर जाण्याचे प्लॅन्स करतात. कुटुंबाच्या काही गरजा असतात आणि या सगळ्या धावपळीत आतल्या आत कुठेतरी एक अपराधीपणाची भावना असते. एक गिल्ट असतं. एक्झॅक्टली, तेच गिल्ट. मनात सतत विचार येतो की मी जर आत्ताच हे सगळे पैसे एन्जॉय केले तर माझी सेव्हिंग कशी होणार. हा जो आतला गोंधळ आहे ना, तो अत्यंत स्वाभाविक आहे आणि मला वाटतं तो प्रत्येकालाच कधी ना कधी जाणवतो. पण आपण जे अनेक संदर्भ आणि जुने ग्रंथ अभ्यासलेत ना, त्यावरून मला इथे एक वेगळाच दृष्टिकोन सांगावासा वाटतो. अच्छा, काय आहे तो दृष्टिकोन? म्हणजे कदाचित आपली खरी अडचण ही एन्जॉयमेंट किंवा आनंद घेणं ही नाहीच आहे. आपण चुकीच्या शत्रूशी लढत आहोत. म्हणजे आनंद घेणे हा प्रॉब्लेम नाहीये, तर मग प्रॉब्लेम काय आहे? आपली खरी समस्या आहे अनकॉन्शियस स्पेंडिंग, म्हणजे अगदी नकळत कोणत्याही नियोजनाशिवाय होणारा खर्च. अनकॉन्शियस स्पेंडिंग हा शब्दच मुळात विचार करायला लावणारा आहे. अगदी. आणि मला खात्री आहे की हे ऐकणाऱ्या अनेकांना असं वाटत असेल की अरे, कोणीतरी माझ्या मनातला नेमका गोंधळ ओळखलाय. कारण पैशाचं योग्य नियोजन करणं म्हणजे आनंद मारणं नव्हे, तर तो आनंद अधिक सुरक्षित करणं आहे. खरंय. पण मला एक प्रश्न पडतो की हा गोंधळ आपल्या मनात निर्माण तरी का होतो? मला वाटतं याचं एक मुख्य कारण म्हणजे आपण लहानाचे मोठे होताना समाजात दोन अगदी टोकाचे विचार ऐकत असतो. हो, दोन विरुद्ध टोके. हो. एकीकडे आपल्याला सोशल मीडिया आणि आजूबाजूचं जग सांगत असतं की लाईफ इज शॉर्ट, आयुष्य खूप लहान आहे, आत्ताच खर्च करा, मज्जा करा, उद्या कोणी पाहिलाय. आणि दुसरीकडे आपल्या मागील पिढीचा एक अत्यंत सावधगिरीचा विचार असतो की सगळे पैसे साठवा, म्हातारपणासाठी राखून ठेवा. आणि यातून होतं काय, तर माणूस भविष्याच्या एका अनामिक भीतीच्या छायेत जगत राहतो. एकदम बरोबर. आणि या दोन टोकांच्या विचारांमुळेच आपण रोजच्या जीवनात एका चक्रव्यूहात अडकतो. याची साधी उदाहरणं बघ ना. जसं की आपण सहज ऑनलाईन फूड ऑर्डर करतो, सेल लागलाय म्हणून अनावश्यक नवीन कपडे घेतो किंवा विकेंडला कुठेतरी बाहेर जाण्याचे महागडे प्लॅन्स बनवतो. हो, आणि ते सुरुवातीला खूप छान वाटतं. हो, सुरुवातीला तो खर्च करताना खूप छान वाटतं, कारण मेंदूला एक इन्स्टंट आनंद मिळतो. पण मग जेव्हा महिन्याला EMI कापला जातो किंवा क्रेडिट कार्डचे मोठे बिल हातात येते, बापरे, ते बिल पाहिलं की धडधड वाढते. अगदी, आणि कुटुंबाच्या वाढत्या गरजांचा दबाव जाणवू लागतो. मग महिन्याच्या शेवटी जेव्हा आपण आपला बँक बॅलन्स बघतो, तेव्हा जो एक शांत तणाव किंवा क्वायट स्ट्रेस जाणवतो ना, तो खूप भयानक असतो. क्वाइट स्ट्रेस. हो, तो तणाव बाहेरून कोणाला दिसत नाही, पण तो आतून माणसाला खात असतो. तो शांत तणाव मला खूप चांगल्या प्रकारे समजतोय. तो एक असा ताण आहे जो माणसाला झोपू देत नाही. आणि याच संदर्भात मला तुला एक थेट प्रश्न विचारायचा आहे. विचार ना. तुला कधी असं वाटतं का की तू पैसे तर खूप कमवतोस, पण ते पैसे तुझ्याकडे थांबतच नाहीत? खूप वेळा. आणि दुसरी गोष्ट, तू कधी गिल्टमध्ये म्हणजे आतून अपराधी वाटत असताना एखादी गोष्ट एन्जॉय केली आहेस का? प्रामाणिकपणे सांगायचं तर हो, असा अनुभव मीही नक्कीच घेतला आहे आणि मला वाटतं प्रत्येकजण या टप्प्यातून जातोच. हो ना, आपण सगळेच जातो. म्हणजे सुरुवातीच्या काळात जेव्हा माझं उत्पन्न वाढू लागलं, तेव्हा वाटायचं की आता आपण सगळं घेऊ शकतो. पण महिना अखेरीच खिशात काहीच उरायचं नाही. पैसे यायचे आणि कुठे जायचे हे समजायचंच नाही. आणि ते गिल्ट. हो, त्या गिल्टची गोष्ट करशील तर जेव्हा मी एखादा महागडा फोन किंवा गॅजेट घ्यायचो, तेव्हा ते वापरताना जो आनंद मिळायला हवा तो मिळायचाच नाही. अरे रे. त्याऐवजी हे घेण्याची खरंच गरज होती का? या पैशात दुसरं काहीतरी महत्वाचं काम झालं असतं, हाच विचार जास्त सतावायचा. म्हणजे आपण पैशातून आनंद विकत घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्यासोबत मोफत अपराधीपणा घेऊन येतो. एक्झॅक्टली. हाच तो गोंधळ आहे. तो फोन हातात आल्यावरचा आनंद फक्त 2 दिवस टिकतो आणि त्याचा EMI पुढचे 2 वर्ष रोडवतो. पण मग हा गोंधळ सोडवायचा कसा? त्यासाठीच आपण आज ही चर्चा करत आहोत. बरोबर. कारण जेव्हा आपण त्या शांत तणावाबद्दल बोलतो, तेव्हा मला जाणवतं की हा फक्त आजचा या आधुनिक जगाचा प्रॉब्लेम नाहीये. हजारो वर्षांपासून लोक यातून जात असावेत. हो, मानवी स्वभाव काही बदललेला नाहीये. अगदी. म्हणूनच आज आपल्याकडे असलेल्या संदर्भांपैकी द रिचेस्ट मॅन इन बॅबिलोन या पुस्तकातील विचार खरंच डोळे उघडणारे आहेत असं मला वाटतं. हो,
आणि म्हणूनच त्या पुस्तकातल्या ज्या संकल्पना आहेत त्या आजही तशाच लागू पडतात. त्या पुस्तकात अर्कड नावाचा एक माणूस आहे जो बॅबिलॉनचा सर्वात श्रीमंत माणूस असतो. पण तो जन्मजात श्रीमंत नव्हता ना? अच्छा. त्यांच्यातील संवाद खूप खोल आणि विचार करायला लावणार आहे. अल्गामिश अर्कडला एक खूप महत्वाची गोष्ट सांगतो. तो म्हणतो की संपत्तीची सुरुवात कधीच स्वतःच्या आयुष्याचा तिरस्कार करण्यातून होत नाही. म्हणजेच स्वतःला शिक्षा देण्यातून होत नाही. बरोबर. तर ती स्वतःच्या उत्पन्नाचा आदर करण्यातून होते. उत्पन्नाचा आदर करणे हे थोडं सविस्तर सांगता येईल का? कारण मला वाटतं तिथेच तो अर्कडचा नियम येतो. हो, तो नियम खूप महत्वाचा आहे. अर्कडने हा नियम खूप सोप्या भाषेत सांगितला आहे. तो म्हणतो की प्रत्येक उत्पन्न हे एका प्रवाहासारखं म्हणजे एका नदीसारखं असतं. पण सामान्यपणे माणसाची सवय काय असते? आधी दुसऱ्यांना पैसे देणे. अगदी. पगार आल्यावर माणूस आधी घरमालकाला भाडं देतो, किराणावाल्याचे पैसे देतो, हॉटेलवाल्याला देतो. पण अर्कड म्हणतो इतरांना पैसे देण्यापूर्वी त्या प्रवाहातला एक भाग स्वतःसाठी बाजूला काढा. बरोबर. आणि यालाच आधुनिक भाषेत पे योरसेल्फ फर्स्ट किंवा स्वतःला आधी पैसे देणे असं म्हणतात. आणि हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की ही स्वतःला दिलेली शिक्षा अजिबात नाहीये. मग हे काय आहे? हा भावनिक स्वाभिमान आहे. म्हणजे एक इमोशनल सेल्फ रिस्पेक्ट आहे. आपण अनेकदा असा विचार करतो की पैसे साठवणे म्हणजे मी आज स्वतःला कमी देतोय, मी कंजूसपणा करतोय. हो, नेहमी असाच विचार येतो. पण खरा वैचारिक बदल हा आहे की पैसे साठवणे म्हणजे स्वतःला कमी देणे नव्हे, तर मी माझ्या फ्युचर सेल्फला म्हणजे भविष्यातल्या स्वतःला आधी देतोय. क्या बात आहे. मी माझ्या फ्युचर सेल्फला आधी देतोय. हा क्लॅरिटीचा म्हणजे स्पष्टतेचा एक खूप मोठा टप्पा आहे. स्वतःच्या भविष्याची काळजी घेणं हा स्वतःचा सन्मान आहे. अगदी. पण इथे मला एक शंका उपस्थित करायची आहे. मी माझ्या फ्युचर सेल्फला देतोय हा विचार ऐकायला खूप छान आणि सकारात्मक आहे. पण प्रॅक्टिकली बघायला गेलं तर महागाई इतकी आहे की 100% पगारही कमी पडतो. हे खरंय. खर्च इतके असतात की पगार आल्यावर 2 दिवसात संपतो. मग तिथे स्वतःसाठी पैसे बाजूला कसे काढायचे? हे प्रॅक्टिकल कसं शक्य आहे? तुझी शंका अगदी रास्त आहे आणि हाच प्रश्न अनेकांना पडतो. याचा उत्तरासाठी पुस्तकात एक अत्यंत साधं पण लॉजिकल उदाहरण दिलं आहे. अंड्यांच्या व्यापाऱ्याचं उदाहरण. अच्छा, अंड्यांचा व्यापारी. हो, आपण असा विचार करूया की समजा एका व्यक्तीकडे एक टोपली आहे. ती व्यक्ती त्या टोपलीत रोज सकाळी 10 अंडी टाकते आणि संध्याकाळी त्यातून फक्त 9 अंडी बाहेर काढते. तर काय होईल? साहजिकच आहे. जर रोज 10 टाकली आणि 9 काढले तर रोज 1 अंडा हातच राहील. म्हणजे काही दिवसांनी ती टोपली पूर्ण भरून जाईल. एक्झॅक्टली. कारण आपण जेवढी टाकतोय त्यापेक्षा कमी काढतोय. हाच तो उत्पन्नाचा नियम आहे, ज्याला आपण एक्सपेंडिचर कंट्रोल म्हणतो. म्हणजे खर्चावर नियंत्रण. हो, पुस्तकात सांगितलंय की उत्पन्नाचा किमान 10वा भाग म्हणजे 10% आधी बाजूला साठवा आणि उरलेल्या 90% पैशांवर जगायला शिका. पण मग माझ्या त्या आधीच्या प्रश्नाचं काय की 100% पगारही कमी पडतो? यामागे एक सायकॉलॉजी काम करते, ज्याला पार्किन्सन्स लॉ म्हणतात. या नियमानुसार माणसाचे खर्च हे त्याच्या उत्पन्नाच्या बरोबरीनं वाढत जातात. म्हणजे कसं? जर एखाद्या व्यक्तीचा पगार 50,000 असेल तर त्याचे खर्च 50,000 असतात. जर पगार 1,00,000 झाला तर नकळत त्याचे खर्च 1,00,000पर्यंत पोहोचतात. अरेच्चा, म्हणजे आपण स्वतःला त्या जीवनशैलीशी जुळवून घेतो. अगदी तसंच. पण जर आपण सुरुवातीलाच 10% बाजूला काढले तर आपला मेंदू उरलेल्या 90% जगायला आपोआप शिकतो. अच्छा. काही महिन्यांनी त्या 10%ची कमतरता जाणवतही नाही. टोपलीत 10 अंडी टाकून 9 काढण्याचा हा तोच नियम आहे. पण इथेच अनेकांची गाडी अडकते. लोक म्हणतात उरलेल्या 90% कसं जगायचं, त्यासाठी बजेट करावं लागेल, खर्चाचा हिशोब ठेवावा लागेल आणि बजेट म्हणजे एखाद्या तुरुंगात असल्यासारखं वाटतं. बजेटिंगचा कंटाळा येतो लोकांना. हो. इथे मला एक माझी उपमा द्यायला आवडेल. मला वाटतं बजेट म्हणजे एखादा तुरुंग किंवा जेल नक्कीच नाहीये. बजेट म्हणजे एक प्रकाश आहे, एक टॉर्च आहे. क्या बात ते सलट आहे. म्हणजे बघ, अंधारात जेव्हा आपण टॉर्च मारतो तेव्हा आपल्याला दिसतं की आपला पैसा नेमका कुठे गळतोय किंवा कुठे लिकिंग होतोय. क्या बात आहे. खूप छान उपमा आहे ही. बजेट माणसाला बांधून ठेवत नाही तर ते दिशा दाखवतं. हो ना? आणि जेव्हा आपण तो प्रकाश टाकतो तेव्हा आपल्याला 3 महत्वाच्या गोष्टींमधला फरक दिसू लागतो. नीड्स म्हणजे गरजा, डिझायर्स म्हणजे इच्छा आणि रँडम लीक्स म्हणजे अनावश्यक खर्च. हे थोडं सोपं करून सांगशील का? हो, म्हणजे गरजा म्हणजे काय तर अन्न, वस्त्र, निवारा. इच्छा म्हणजे कधीतरी बाहेर जेवायला जाणं. पण रँडम लीक्स म्हणजे कोणतेही नियोजन नसताना रोजच्या रोज बाहेरचा चहा पिणं किंवा नको असलेल्या सबस्क्रिप्शनचे पैसे कापणं. हे समजण्यासाठी आपण एका सामान्य माणसाची रोजच्या जीवनातली गोष्ट घेऊया.
समजा एका व्यक्तीचा पगार 30,000 रुपये आहे. जुन्या विचाराने ती व्यक्ती काय करेल? आधी सगळा खर्च करेल. अगदी. आणि शेवटी जे उरेल ते वाचवण्याचा प्रयत्न करेल, जे सहसा उरतच नाही. पण नव्या विचाराने म्हणजे अर्कटच्या नियमाने ती व्यक्ती काय करेल? आधी 10% बाजूला काढेल. बरोबर. ती आधी 3,000 रुपये बाजूला काढेल. मग उरलेल्या 27,000 रुपयांमधनं ती घरभाडे, अन्न, प्रवास, कुटुंबाच्या गरजा आणि स्वतःची एन्जॉयमेंट प्लॅन करेल. म्हणजे इथे मुख्य मुद्दा आनंद थांबवण्याचा नाहीच आहे. मुद्दा आहे तो आनंद जाणीवपूर्वक किंवा कॉन्शियसली निवडण्याचा. अगदी अचूक. आणि याचा मानसिक स्तरावर जो सकारात्मक परिणाम होतो ना, तो शब्दांत सांगणं कठीण आहे. मला एका अशा व्यक्तीचं रिअल लाईफ उदाहरण द्यायला आवडेल, जिच्या आयुष्यात या नियमामुळे मोठा बदल झाला. हो, नक्की सांग. ती व्यक्ती आधी प्रत्येक मित्राच्या प्लॅनला येस म्हणायची. रोज ऑफिसमधून येताना काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी विकत घ्यायची. नकळत खर्च. हो, पण महिन्याच्या शेवटी जेव्हा बँक बॅलन्स शून्यावर यायचा तेव्हा ती खूप निराश व्हायची. तिला वाटायचं की ती कधीच पैसे साठवू शकणार नाही. मग तिने काय केलं? मग तिने या नियमाचा वापर सुरू केला. पगाराच्या दिवशीच काहीही विचार न करता 10% बाजूला काढायला सुरुवात केली आणि उरलेल्या पैशातून एक छोटा जॉय फंड म्हणजे आनंदासाठीचा फंड बनवला. अरे वा, जॉय फंड. ही संकल्पना खूपच इंटरेस्टिंग वाटतेय. हे कसं काम करतं? हे पूर्णपणे मेंटल अकाउंटिंग म्हणजे मानसिक विभागणीवर काम करतं. आता ती व्यक्ती मित्रांना भेटते, बाहेर खाते, सिनेमे पाहते, पण आता तिच्या मनात भीती नसते. अच्छा. आधी एन्जॉयमेंटसोबत गिल्ट यायचं की मी उगाच खर्च करतोय, हे पैसे मी घरभाड्यासाठी ठेवायला हवं होते. पण आता एन्जॉयमेंटसोबत परमिशन येते. म्हणजे स्वतःला दिलेली परवानगी. अगदी. स्वतःला दिलेली अधिकृत परवानगी असते की हे पैसे मी मज्जा करण्यासाठीच म्हणजे या जॉय फंडमध्ये ठेवले आहेत. त्यामुळे जेव्हा ती खर्च करते तेव्हा तो खर्च तिला आनंद देतो, तणाव नाही. हा भावनिक बदल खूप महत्वाचा आहे. गिल्टकडून परमिशनकडे जाणारा हा प्रवास म्हणजेच खऱ्या अर्थाने पैशांचं स्वातंत्र्य आहे. हो, अगदी. वेगळा काढलेला असतो तेव्हा तो खर्च करताना अपराधी वाटत नाही. आणि हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांची दिशा बदलावी लागेल. हो, जुना विचार आणि नवा विचार यातील फरक समजून घ्यावा लागेल. अगदी. आपण अनेक वर्ष चुकीचे विचार उराशी बाळगून जगत असतो. जसं की जुना विचार आपल्याला सांगतो की सेव्हिंग म्हणजे सॅक्रिफाईस किंवा त्याग आहे, स्वतःला त्रास देणं आहे. पण नवा विचार काय सांगतो? नवा विचार सांगतो की सेव्हिंग म्हणजे पीस किंवा शांतता आहे, ती उद्याची सुरक्षितता आहे. आणि जुना विचार म्हणतो बजेट म्हणजे रेस्ट्रिक्शन, स्वतःला बांधून ठेवणं, मर्यादा घालणं. पण नवा विचार सांगतो बजेट म्हणजे फ्रीडम विथ डिरेक्शन म्हणजे योग्य दिशा असलेलं स्वातंत्र्य. तुम्हाला कुठे खर्च करायचा आहे हे तुम्ही ठरवता. आणि सर्वात महत्वाचा, जुना विचार म्हणजे लोक मोठ्या पगाराची वाट बघत बसतात. हो, की जेव्हा माझा पगार 1,00,000 रुपये होईल तेव्हा मी साठवायला सुरुवात करेन. हो ना. पण नवा विचार सांगतो की मोठ्या आकड्याची वाट बघू नका. आज एका छोट्या टक्क्यापासून म्हणजे पर्सेंटेजपासून सुरुवात करा. कारण सवय महत्वाची आहे, रक्कम नाही. बरोबर. आणि म्हणूनच आपण विचार करायला हवा. इथे मला चर्चेत काही अत्यंत महत्वाचे प्रश्न आणावेसे वाटतात. कोणते प्रश्न? एखाद्या व्यक्तीने स्वतःला विचारून पाहावे की काय आपण स्वतःच्याच पैशात स्वतःला जागा देत आहोत का? म्हणजे आपण सगळ्यांना पैसे देतो पण स्वतःला देतो का? अगदी. आणि दुसरा प्रश्न, आपला पैसा आपल्याला शांत करतोय की आपल्याला सतत घाबरवतोय? बापरे, हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. हो, कारण जर तो घाबरवत असेल तर कुठेतरी आपण अर्कॅडच्या नियमांकडे दुर्लक्ष करत आहोत. हे प्रश्न खरंच खूप खोलवर विचार करायला लावणारे आहेत. पण आता हे सगळं ऐकल्यानंतर कृती काय करायची, म्हणजे प्रॅक्टिकल ॲक्शन्स काय असाव्यात? हो, कृती खूप महत्वाची आहे. गेच विचार न करता 10% बाजूला काढा. तो पैसा अस्तित्वातच नाही असं समजा. अगदी. आणि दुसरी गोष्ट, पुढचे 7 दिवस आपल्या खर्चावर फक्त लक्ष ठेवा. म्हणजे ट्रॅक स्पेंडिंग. कुठे जातायत पैसे हे फक्त नोंदवा. पण इथे मला एक गोष्ट जोडायची आहे. हे 7 दिवस खर्चाची नोंद ठेवताना स्वतःला जज करायचं नाहीये. हो, जजमेंट नको. कारण अनेकदा जेव्हा आपण तो अनावश्यक खर्च कागदावर पाहतो ना, तेव्हा स्वतःचीच लाज वाटू शकते की अरे रे, मी इतके पैसे चहावर घालवले. त्यामुळे फक्त माहिती गोळा करायची आहे, स्वतःला शिक्षा द्यायची नाहीये. बरोबर. आणि तिसरी कृती, आपले नीड्स म्हणजे गरजा, वॉन्ट्स म्हणजे इच्छा आणि लीक्स म्हणजे अनावश्यक गळती हे वेगळे करून पहा. आणि चौथी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्वतःसाठी एक छोटं गिल्ट फ्री एन्जॉयमेंट अमाउंट किंवा जसं तू जॉय फंड म्हणालीस तो ठरवा. हो, ज्या पैशांवर अजिबात अपराधी न वाटून घेता खर्च करता येईल. अगदी अचूक. पण
या प्रवासात एक अत्यंत मोठी चूक जी लोकं करतात ती मला इथे सांगावीशी वाटते. ती म्हणजे चुकीचा सल्ला घेणं. अच्छा, चुकीचा सल्ला. हो, पुस्तकात यावर ॲझ्मूर नावाच्या एका वीट बनवणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण दिलंय. अर्कड त्याला विचारतो की तू तुझे वाचवलेले पैसे कुठे गुंतवलेस? मग तो काय सांगतो? ॲझ्मूर अत्यंत अभिमानाने म्हणतो की मी ते पैसे एका वीट बनवणाऱ्या मित्राला दिलेत, जो दूर देशातून माझ्यासाठी दुर्मिळ दागिने आणि हिरे आणणार आहे. अरे देवा. अर्कड तिथे त्याला म्हणतो की तू मूर्ख आहेस. हिऱ्यांची पारख करण्यासाठी वीट बनवणाऱ्याचा सल्ला कोण घेतं? आणि परिणामी ॲझ्मूर फसवला जातो, कारण ते हिरे खोटे निघतात. हा, यातून धडा काय मिळतो? तर गार्ड दाय ट्रेजर्स, आपल्या खजिन्याचं रक्षण करा, पैशांची समज नसलेल्या लोकांचा आर्थिक सल्ला घेणं टाळा. अगदी. आजच्या काळातही हेच होतं. लोक सोशल मीडियावर कोणाचाही सल्ला ऐकतात आणि चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवून बसतात. हो ना, अगदी रातोरात श्रीमंत होण्याचा नादात. म्हणून गुंतवणूक करताना आधी शिका. योग्य आणि अनुभवी लोकांचं मार्गदर्शन घेऊन मगच सुरक्षित गुंतवणूक करा. आपला पैसा आपल्यासाठी काम करेल अशी व्यवस्था करा. पण त्यात रिस्की शॉर्टकट्स नकोत. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःची कमाई करण्याची क्षमता म्हणजे अर्निंग ॲबिलिटी सतत वाढवत राहा. जोपर्यंत तुमची स्वतःची किंमत वाढत नाही, तोपर्यंत तुमची संपत्ती वाढू शकत नाही. खूपच सखोल आणि डोळे उघडणारी चर्चा झाली ही. आपण ज्या गोंधळापासून सुरुवात केली होती तिथून ते स्पष्टतेपर्यंतचा हा प्रवास खूपच रंजक होता. आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. बरोबर. आणि हा शेवट करताना मला या चर्चेला ऐकणाऱ्या प्रत्येकाला काही क्षण अत्यंत शांतपणे चिंतन करण्यासाठी आमंत्रित करायचे आहे. स्वतःला हे काही सखोल प्रश्न विचारून पहा. जेव्हा बाहेर जाऊन एन्जॉय करत असतो तेव्हा आपण खरंच आनंद घेतोय की फक्त आपला आतला स्ट्रेस झाकण्याचा प्रयत्न करतोय? आपल्या खर्चाच्या पद्धतीमध्ये आपल्या खऱ्या व्हॅल्यूज म्हणजे आपली मूल्य दिसतात का? आपण आपल्या फ्युचर सेल्फला दर महिन्याला नक्की काय देतोय? कर्ज की सुरक्षितता? अगदी. आपल्याला खरंच सेव्हिंगची भीती वाटतेय की स्पेंडिंग थांबवण्याची भीती वाटतेय? आणि शेवटी आज या क्षणी असा कोणता एक छोटा निर्णय घेता येईल जो भविष्याला योग्य दिशा देईल? हे प्रश्न थेट मनाला भिडतात आणि या प्रश्नांवर विचार करताना कदाचित थोडं अस्वस्थ वाटू शकतं. पण इथे मला ऐकणाऱ्यांना एक भावनिक दिलासा द्यायचा आहे. नक्कीच. लक्षात घ्या, आपण पैशांच्या बाबतीत वाईट नसतो. आपल्याला कधी कोणी पैसे स्वतःकडे कसे टिकवायचे हे शाळेत शिकवलंच नाही. त्यामुळे मनात जो गोंधळ आहे तो पूर्णपणे स्वाभाविक आहे. अगदी खरं आहे. सेव्हिंग आणि एन्जॉयमेंट हे एकमेकांचे शत्रू अजिबात नाहीत. आपला खरा शत्रू तो अनकॉन्शियस स्पेंडिंग आहे, जो नकळत आपला पैसा खातो. जेव्हा पैशांना एक दिशा मिळते, एक प्लॅन मिळतो, तेव्हा आयुष्य संकुचित किंवा छोटं होत नाही, तर ते अधिक शांत आणि आनंददायी होतं. अगदी बरोबर. आणि ह्या प्रवासात कोणीही एकटे नाही आहात. आम्हाला ऐकायला आवडेल की पैशांबद्दलच्या तुमच्या शंका काय आहेत, हो, तुमचे वैयक्तिक संघर्ष काय आहेत, किंवा अशी कोणती परिस्थिती आहे जिथे अडकल्यासारखं वाटतं आणि योग्य उत्तर मिळत नाहीये. कोणतीही जबरदस्ती नाही, पण हे एक सुरक्षित ठिकाण आहे, एका मित्रासारखं, जिथे आपण यावर मनमोकळेपणाने बोलू शकतो. तुमचे विचार आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. या संपूर्ण चर्चेतून एक अत्यंत प्रभावी गोष्ट जी मला जाणवली ती अशी की पैसा साठवताना लाईफ एन्जॉय करणं नक्कीच शक्य आहे, पण ती एन्जॉयमेंट प्लॅनमध्ये असली पाहिजे, महिन्याखेरीज येणाऱ्या पॅनिकमध्ये नाही. आणि माझा शेवटचा विचार हाच असेल की आज जाणीवपूर्वक साठवलेलं एक छोटं नाणं उद्याची सर्वात मोठी शांतता बनू शकते. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.